प्रसाद आपल्याला मिळणार आहे. प्रसादामध्ये ना आपल्यामध्ये थोडंसं अंतर आहे. चला सत्संगाने ते एक अंतर कमी करू. ज्यांचा अभंग मी आज चिंतनाकरता निवडला, ज्यांची आज जयंती आहे, ते संत श्रेष्ठ तुकोबराय सामान्य व्यक्तींनीत बरं का माय बापू. तुकाराम 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 नाम घेता का पेयम, 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 नाम घेता का पेयम. सगळं जग सगळं विश्व नुसतं यमाचं नाव काढलं म्हणजे सगळा विश्वाचा थरकाप उडतो. परंतु तो यमसुद्धा सगळ्या जगाला विश्वाला धडकी भरवणारा यमसुद्धा आमच्या तुकोबरायांचं नाव ऐकलं तरीसुद्धा घाबरतो. एवढं महाराजांचं श्रेष्ठत्व. संत श्रेष्ठ तुकोबराय म्हणजे आमच्या वारकरी विश्वाचं दैवत आहेत, वारकऱ्यांचं वैभव आहेत, वारकऱ्यांचे भूषण आहेत, वारकऱ्यांचं धन आहेत. संत श्रेष्ठ तुकोबराय म्हणजे आमच्या वारकरी विश्वाचं दैवत आहेत, वारकऱ्यांचं वैभव आहेत, वारकऱ्यांचं धन आहेत. सामान्य व्यक्ती नाहीत बरं का मायबापू. तुकोबरायांची थोरवी जगाला सांगावी तेवढी थोडीच आहे. संत श्रेष्ठ तुकोबराय यांची थोरवी जगाला सांगावी तेवढी थोडीच आहे. प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझे अद्भुत वर्थविले, मानवदेह घेऊन निजदा मागेले, निडामने सकड संतात ओशविले. एवढं अद्भुत अफाट असं कार्य संत श्रेष्ठ तुकोबराय यांचं. संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा जन्म निष्ठेने वारी करणाऱ्या विश्वंभर बुवांच्या घराण्यात झाला. म्हणजे महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा. तुम्ही म्हणाल महाराज त्यांच्या अगोदर नव्हते का? विश्वंभर बाबांच्या अगोदर नव्हते का? त्यांच्याही अगोदर होते. 8 पिढ्या अगोदर त्यांच्याही अगोदर पिढ्या होत्या. परंतु विश्वंभर बाबांनी परमात्मा पंढरीनाथाची वारी त्यांच्यापासून सुरू झाली. विश्वंभर बाबांच्या अगोदरही वारी सुरू होती, पण काही काल खंडित होती. ती वारी विश्वंभर बाबांनी आणि त्यांच्या पत्नीचं नाव आमाई या जोडप्यानं सुरू केली. मायबापू जेव्हापासून आपल्या घराण्यामध्ये परमात्मा पंढरीनाथाची वारी सुरू होते, इतिहास आपली नोंद घ्यायला लागतो. विठ्ठला विठ्ठला परमात्मा पंढरीनाथाची वारी म्हणजे सामान्य समजू नका बरं. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा. होईल हसोपा सिद्ध पंथ, होईल हसोपा सिद्ध पंथ, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा. होईल हा श्रेष्ठ सिद्ध पंथ, होईल हसो श्रेष्ठ पंथ, जन्म मरणाच्या तुकटील खेपा, जन्म मरणाच्या तुकटील खेपा. विठ्ठला 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 विठ्ठला. हा विश्वंभर बाबांनी परमात्मा पंढरीनाथाची वारी सुरू केली. काही वाऱ्या झाल्या म्हणजे देव होऊन पायी पायी जायचे बरं का पंढरपूरला. पंढरपूरला पायी जायचे. एक दिवस परमात्मा पंढरीनाथ स्वप्नामध्ये आले. म्हणजे बाबा विश्वंभर बाबा आता पंढरपूरला येऊ नका, मीच देऊला येणार आहे. भगवंताने सांगितलं बरं का स्वप्नामध्ये येऊन. खून सांगितली कुठं शोधायचं असं. सकाळी उठले, ते नित्य वारी करणाऱ्या माणसाचं, पुण्यवान माणसाचं स्वप्न होतं. सकाळी उठले, खोदण्याचं साहित्य घेतलं, गावामधले वारकरी सोबत घेतले आणि जी खून सांगितलेली होती भगवंताने त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी पोचल्या बरोबर तुळशीचा गर्द सुगंध यायला लागला. ही खून आहे बरं का परमात्मा ओळखण्याची. तुम्ही मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि अचानक तुळशीचा गर्द सुगंध यायला लागला, समजून घ्यायचं परमात्मा जवळच आहे. त्या ठिकाणी गेले, तुळशीचा गर्द सुगंध यायला लागला. खोदकाम केलं, पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची सुंदर मूर्ती त्या ठिकाणी सापडली. आज जर तुम्ही देऊला गेले, मुख्य मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ना, विश्वंभर बाबांना सापडलेली तीच मूर्ती. विठ्ठला विठ्ठला विश्वंभर बाबा आणि आमाई यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्या मूर्तीच्या सेवेसाठी, त्या भगवंताच्या सेवेसाठी खर्ची केलं. दुसरं काही काम केलं नाही. उत्तर आयुष्यामध्ये सगळी सेवा परमात्मा पंढरीनाथाची आणि रुक्मिणी मातेची केली. असं करता करता त्यांचं आयुष्य संपलं. या उभयतांना 2 मुलं.
एका मुलाचं नाव हरी महाराज, दुसऱ्या मुलाचं नाव मुकुंद महाराज। या दोघांमध्ये क्षत्रिय वृत्तीचा प्रभाव होता, या दोघांमध्ये क्षत्रिय वृत्तीचा प्रभाव होता। दोन्ही जण सैन्यामध्ये दाखल झाले, एक परचक्र आलं आणि त्याच्यामध्ये दोन्ही जण शहीद झाले। मुकुंद महाराजांची पत्नी त्या काळी सती जाण्याची पद्धत होती, आपल्या मालकांसोबत सती गेल्या, पण हरी महाराजांच्या पत्नीला आमाईंनी सती जाऊ दिलं नाही, कारण त्या ताईंना दिवस होते, गर्भवती होत्या आणि त्यांनी सांगितलं तू गर्भवती असल्यामुळे तुला सती जाता येणार नाही। त्या ताई यथावकाश पुढे प्रसूत झाल्या। हरी महाराजांना एक मुलगा, त्यांचं नाव विठ्ठल महाराज। विठ्ठल महाराजांना एक मुलगा, त्यांचं नाव पदाजी महाराज। पदाजी महाराजांना एक मुलगा, त्यांचं नाव शंकर महाराज। शंकर महाराजांना एक मुलगा, त्यांचं नाव बोलोबा महाराज। आता ही मधली नावं तुम्ही विसरून गेले सगळेजण, काही हरकत नाही, हे नाव विसरायचं नाही। संत श्रेष्ठ तुकोबराय यांच्या वडिलांचं नाव आहे बरं का बोलोबा, आणि आईचं नाव कनकाई माता। विठ्ठल 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 विठ्ठल। तुम्ही सगळ्यांनी हे दोन नावं लक्षात ठेवली म्हणजे माझं तडेले कॉलनीमध्ये येणं सार्थक झालं असे मी मानेल। संत श्रेष्ठ तुकोबराय यांच्या वडिलांचं नाव बोलोबा, आईचं नाव कनकाई। बोलोबांपर्यंत वारी घराण्यामध्ये पिढी जात सुरू होती बरं का। परमात्मा पंढरीनाथाची वारी एवढ्या पिढ्यानपिढ्या वारी सुरू होती। बोलोबासुद्धा ती वारी करत होते, शरीर थकलेलं होतं। एक दिवस संध्याकाळी सगळेजण कुटुंबातले सगळे सदस्य बसलेले होते। बोलोबांना 3 मुलं, मोठ्या मुलाचं नाव सावजी, दुसऱ्या मुलाचं नाव संत श्रेष्ठ तुकोबराय आणि लहान मुलाचं नाव कानोबा। सगळे कुटुंबामध्ये बसलेले होते, संध्याकाळच्या वेळी गप्पा करत होते आणि बोलोबांनी सहज आपल्या मुलाला म्हटलं, मोठ्या मुलाला सावजींना, म्हणजे सावजी बेटा आता असं कर, पंढरपूरची वारी जवळ आलेली आहे, असं कर तू माझ्यासोबत ये, कारण माझ्यानंतर तुला ही वारी चालवायची आहे, घरातला मोठा मुलगा तूच आहे। सावजींचा स्वभाव अतिशय विचित्र होता, विक्षिप्त होता। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, म्हणे बाबा मी तुमची कूड परंपरा चालवणार नाही, मला तुमच्या कूड परंपरेत धरू नका। उठले आणि बाहेर निघून गेले। बोलोबांचे डोळे भरून आले, मायबापू बोलोबांचे डोळे भरून आले। कशासाठी? माझा एवढा मोठा मुलगा, वारी करण्यासारखा मुलगा, आणि खुशाल नाही म्हणतो। अजून तुम्हाला सांगू, सगळ्या कॉलनीवाल्यांनी अपमान केला वडिलांना, काहीच वाटत नाही, परंतु ज्या दिवस त्यांचा मुलगा, स्वतःचा मुलगा त्यांचा अपमान करतो, त्या दिवस त्यांना प्रचंड दुःख होतं। बोलोबांना अतिशय दुःख झालं, डोळे भरून आले। आणि अचानक शेजारीच तुकाराम महाराज बसलेले होते, वय लहान होतं बरं का। त्यांनी वडिलांची मनस्थिती ओळखली आणि आपला लहानसा हात त्यांच्या हातामध्ये ठेवला, म्हणे बाबा मी येऊ का तुमच्याबरोबर वारीला? इतका आनंद झाला बोलोबांना, तुम्हाला काय सांगू। एखाद्याने जखमेवर औषध लावून द्यावं असं झालं बोलोबांना। बुडत असताना अचानक लाकडाचा आधार सापडावा तसं झालं बोलोबांना। जंगलामध्ये वनवा पेटावा आणि अचानक पाऊस सुरू व्हावा, जलधारा बरसाव्यात आणि सगळी आग शांत व्हावी, तसं झालं बोलोबांना। बोलोबांना अतिशय आनंद झाला, म्हणे ठीक आहे बेटा, मोठा मुलगा नाही म्हणतो तर काही हरकत नाही, पण तू ये म्हणे माझ्याबरोबर वारीला। तुकाराम महाराजांनी मस्त वारीची तयारी केली, लहानसा सदरा धोतर, गळ्यामध्ये लहानशी विणा। वारीचा दिवस उजाडला आणि वारीला निघाले। विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी। विठ्ठल तोंडी उच्चारा, 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 विठ्ठल तोंडी उच्चारा। दिंडी सुरू झाली बा, आणि दिंडीमध्ये सगळे मोठी मोठी माणसं। तुकाराम महाराज लहानसं वय, लहान मुलाच्या लहानसं धोतर, लहानसा सदरा, गळ्यामध्ये विणा। कौतुक वाटतं की नाही? बघा आता आपल्या तडेले कॉलनीतले मुलं आहेत, बघा हा मुलगा किती मस्त दिसतोय, सुंदर दिसतोय। लहान लहान मुलं आहेत पण टोपी विणा गळ्यात घातली म्हणजे सुंदर दिसतात की नाही? सगळे दिंडीतले लोक कौतुक करायचे महाराजांचे, आणि दिंडीमध्ये महाराज अतिशय आनंदाने चालायचे। आज तुम्ही दिंडीचा अनुभव घेतला की नाही? किती आनंद वाटतो मायबाप, आपल्या आपल्या कॉलनीत फिरलो आपण तरी किती आनंद वाटतो। आणि एवढे लाखो लोक पंढरपूरच्या वारीला जातात, साहजिकच आहे त्याच्यामध्ये आनंद असला पाहिजे का नाही? भीमा तेरी एक वसविले नगर, भीमा तेरी एक वसविले नगर, भीमा तेरी एक वसविले नगर, भीमा तेरी एक वसविले नगर। त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे,
त्याचे नाव पंढरपुरा रे तेथील मुखाशी चार भुजा त्याचे तेथील मुखाचे चार भुजा झाले तेथील मुखाशी चार भुजा त्याचे तेथील मुखाचे चार भुजा झाले पहिल्या 16,000 रे बायला 16,000 रे पहिल्या 16,000 रे बायला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेड्या सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेड्या सुख देईल विसावारे नाचत जाऊ गावारे खेड्या सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेड्या सुख देईल विसावारे तुमच्यापैकी जे वारीला गेले असतील आणि वारीचा ज्यांना अनुभव घेतला असेल काय अलौकिकता बाबा त्या ठिकाणी एकही क्षण भजन थांबत नाही बरं का. पाऊस आला तर जास्त नाचतात वारकरी, पाऊस जर आला तर जास्त नाचतात. अहो लोडून लोडून नाचतात. अजून तुमच्यापैकी जे गेले असतील त्यांना अनुभव आहे. म्हातारे लोकसुद्धा थकत नाही. महाराजांची आनंदाने वारी एक एक पाऊल परमात्मा पंढरीनाथाकडे सरकत होतं. वारी पंढरपूरमध्ये पोचली. चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिक रायांचं दर्शन घेतलं, चोकोबांच्या समाधीवर नतमस्तक झाले, नामदेव महाराजांच्या कुटुंबाला प्रणिपात केला आणि सगळी वारी मंदिरामध्ये प्रविष्ट झाली. त्यावेळी सर्वप्रथम तुकाराम महाराजांना परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन झालं. बाबू सांगू तुम्हाला, इतकं सुंदर रूप आहे. सुंदर शब्दालाही सौंदर्य प्रदान करणारा माझा परमात्मा किती सुंदर असेल बरं महाराज. पंढरपुरीचा नीडा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा नीडा लावण्याचा पुतळा. हो पंढरपुरीचा नीडा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा नीडा लावण्याचा पुतळा. विठू देखियला डोळा बाईयानो, विठू देखियला डोळा बाईयानो. वेधले वो मन तयाची गुणे, वेधले वो मन तयाची गुणे. वेदियले मान दयाची जय हो. वेदियले मान दयाची. मंदिरामध्ये गेलो, खरा वारकरी मंदिरामध्ये गेला, त्याचे नेत्र सजल होतात मायबापू. त्या परमात्म्याच्या सुंदरतेकडे बघून, त्या परमात्म्याच्या रूपाकडे बघून नेत्र सजल होतात खऱ्या वारकऱ्यांचे. संत श्रेष्ठ तुकोबराय यांनी परमात्म्याला बघितलं. नुसतं बघितलं नाही, खऱ्या अर्थाने दर्शन झालं. वारी परत फिरली, पावलं परत फिरली, मन मात्र पंढरपूरमध्येच राहून गेलं आणि त्या परमात्म्याचं रूप अंतःकरणामध्ये राहून गेलं. मन पंढरपूरमध्येच राहून गेलं. वापस आले. इकडे परमार्थ सुरूच होता, भक्ती सुरूच होती, वय वाढत होतं. तारुण्य दशा प्राप्त झाली. संपूर्ण आयुष्य परमार्थ केला. भगवंताची प्राप्ती करून घेतली. परमात्मा प्रसन्न झाले. परमात्माच आज तुकोबरायांना विचारतायत, तुकाराम महाराज आयुष्यभर परमार्थ केला, तुम्ही काहीतरी मागा. तुकोबराम महाराज असं म्हणतात, मला काही देऊ नका, मुक्ती देऊ नका, धन संपदा देऊ नका, मग काय द्या? अभंगाच्या 3ऱ्या चरणात गुण न लगे मुक्तीदान. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देईतला, संत संग देईतला, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. संत संग ते सदा, संत संग ते सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन
अभंगाची पूर्वपीठिका संपली, प्रस्तावना संपली. अभंगामध्ये आपला प्रवेश सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे, नित्य परिचयातला अभंग आहे, म्हणून जाणून दुसऱ्या रस्त्याने आपण अभंगामध्ये प्रवेश केला. माझे गुरुवर्य असं सांगतात, मोठ्या माणसाच्या घराला भरपूर दरवाजे असतात, कुठल्याही दरवाजा वाटे आपण प्रवेश करू शकतो. नित्यपाठातला अभंग आहे, दुसरा काही उद्देश नाही. थोडंसं वेगळ्या मार्गाने जाऊ. तिसऱ्या चरणाला माऊलींनी अतिशय गोड चाल लावली बरं का. आमच्या माऊलींनी अतिशय गोड चाल लावली. एकदा जोरदार टाळ्या वाजा बरं. इंदुरीकर महाराज असं सांगतात, कीर्तनामध्ये एक चाल म्हटली एक पोळी पसते म्हणे. विठ्ठला 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 विठ्ठला. चला अभंगाकडे जाऊ आपण. तो फक्त थोडंसं 2 मिनटं तुम्हाला अभंगापासून बाजूला नेतो, नंतर आपल्या आपल्या रस्त्याला जाऊ. शिक्षक आहे मी, अध्ययन आणि अध्यापन करण्याचं काम करतो आणि ज्या क्षेत्रातला माणूस असेल त्या क्षेत्रातले त्याचे अनुभव सांगतो. मी शिक्षण क्षेत्रातला व्यक्ती असल्यामुळे तुम्हाला माझा शिक्षण क्षेत्रातला अनुभव सांगतो. एक दिवस शाळेमध्ये जाऊन पोचलो. आमची शाळा दररोज 10:30 ते 5 आणि शनिवारी सकाळी 7 ते 11 शाळेचा वेळ असा. शनिवारी शाळेमध्ये जाऊन पोचलो. शनिवारी शाळा सकाळी भरते, लवकर भरते, 7 वाजता भरते. 7 वाजता शाळेमध्ये जाऊन पोचलो. माझ्या वर्गामध्ये एकूण 40 मुलं. 40 मुलांपैकी 6:15पर्यंत 39 मुलं येऊन गेली. 5-10 मिनटं काही मोठी गोष्ट नाही. लहान मुलं असतात, झोपायला उशीर होऊन जातो किंवा लवकर उठत नाही, दोन्ही कारणं. 6:15पर्यंत मात्र 39 मुलं येऊन गेली. एकच जण काही आला नाही. थोडासा आगाऊच होता तो. 7:15 झाले तरी बाददाराचा तपास नाही. 7:30 झाले, 7:45 झाले तरीसुद्धा वर्गात आला नाही. बरोबर 8 वाजता वर्गात आला, दरवाजाच्या समोर. मला म्हणे, सर आत येऊ का? आता तुम्ही सगळेजण सांगा मला. सगळे मुलं 7:15पर्यंत येऊन गेले, 39 मुलं. एकच जण बरोबर 8 वाजता येतोय. राग येईल का नाही माणसाला? मला राग आला, स्वाभाविकच आहे. त्याला बोलवलं, ये म्हटलं इकडे. त्याला म्हटलं का रे, मी त्याला रागवायला सुरुवात केली. त्याला म्हटलं का रे, आज शनिवार आहे, तुला माहीत नाही? शाळा सकाळची भरते, तुला माहीत नाही? गावातले सगळे मुलं येऊन गेले. तू ज्या भागात राहतो, ज्या कॉलनीमध्ये राहतो, त्या कॉलनीमधले मुलंसुद्धा येऊन गेले. त्यांच्याबरोबर तुला यायला काय झालं? त्याने मला उत्तर दिलं, म्हणे सर झुंड में तो सुअर आते, शेर तो अकेला आता है. म्हणतो ओ बापरे, आई तर खूप. म्हणतो बापरे, इथली दादागिरी. जवळ ये म्हटलं इकडे. छडी उचलली. त्याला म्हटलं आता याला शिक्षा करू, छडी देऊ. तो म्हणे सर, त्याला समजून गेलं, एकदम हुशार पिढी बरं का. म्हणे सर मारायचं काम करायचं नाही. म्हटलं तू काही बोल नको, तू फक्त पुढे. अहो म्हणे ऐकून तर घ्या, माझं म्हणणं काय ते तर ऐकून घ्या. म्हटलं सांग बो, काय म्हणणं आहे तुझं? अहो म्हणे सर मामा आले होते माझे रात्री. म्हटलं मग तुझे मामा आले, तुला आनंद, मला काय करायचं? अहो म्हणे ऐकून तर घ्या, मामा आले होते. मामा त्यांच्या गावची सप्त्याची यादी करतात. तुमले कीर्तनले दांडाय म्हणे त्या गावले. अशी हुशार पिढी महाराज, अशी हुशार पिढी आहे. त्यांना माहिती आहे आपल्या सरांना काय सांगावं लागेल बा. बरोबर त्याने त्याच ठिकाणी बोट ठेवून दिलं आणि कोण मारीन कोण तारीख बुडाई. विठ्ठला 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 विठ्ठला. काही मारलं नाही. मी अध्यापनाला सुरुवात केली, शिकवायला सुरुवात केली. मुलांना प्रश्न विचारला, सांगा बरं ही लाईट येते कुठून जिच्यावर आधुनिक क्षपक चालतो? AC फ्रीज कूलर चालतात, पंखे चालतात, हे मोठमोठे मर्क्युरी चालतात. ही लाईट येते कुठून? 40 मुलांपैकी एकसुद्धा बोलायला तयार नाही. 40 मुलांपैकी एकसुद्धा बोलायला तयार नाही. तुम्हाला जो सांगितला आगाऊ मला तारीख देणार, तो म्हणे सर मी सांगू. म्हणतो सांग आता काय कोणी बोलत नाही, तूच सांग. म्हणे सर ही जी लाईट आहे ना माझ्या मामाच्या घरून येते म्हणे. मला बी काही तरतम भावकडे ना. अरे म्हटलं तुझ्या मामाच्या घरून कसं काय येते? अहो म्हणे सर रातना टाईमले जर लाईन गई तर मन बाप म्हणस म्हणे बनकटाकी सालाच नाही. त्यान बापना साला आहे ना कोण? विठ्ठला 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 विठ्ठला. चला अभंगाकडे जाऊ, आपल्या आपल्या रस्त्याला जाऊ. तिसऱ्या चरणामध्ये माऊली असं तुकाराम महाराज असं सांगतात, मला मुक्तीसुद्धा देऊ नका. न लगे मुक्तीसुद्धा देऊ नका. मुक्ती म्हणजे काय त्या शब्दाचा अर्थ पहिले बघून घे. मुक्ती म्हणजे काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद स्वरूपाची प्राप्ती, याला म्हणायचं मुक्ती. विठ्ठला 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 विठ्ठला. आगंतुक जीवदशा संपणं आणि मूळ स्वरूपाला प्राप्त होणं, याला म्हणायचं मुक्ती. जीवनातल्या सगळ्या दुःखांची निवृत्ती होणं, याला म्हणायचं मुक्ती. जीवनातल्या सगळ्या वासना संपणं, वासनाशयोनाम मुक्ती. सगळ्या वासनांचा संपणे, याला म्हणायचं मुक्ती. मूळ स्वरूपाशी तादात्म्य साधणं, याला म्हणायचं मुक्ती. सतत करते आपल्या मागे जे जन्म मरणाचा फेरा लागलेला आहे त्याला अंतर पाडणं, त्याला संपवणं, याला म्हणायचं मुक्ती. आणि खरं सांगू मुक्तीची व्याख्या आत्मा आणि परमात्मा यांचं एकत्व साधणं, याला म्हणायचं मुक्ती. विठ्ठला 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 विठ्ठला.
तुमच्यापैकी बरेच जण मृत्यू आणि मुक्ती दोघांना एक समजत असतील. तुमच्यापैकी बरेच जण मृत्यू आणि मुक्ती दोघांना एक समजत असतील. अंतर आहे बरं का दोघांच्यामध्ये. काय अंतर आहे? श्वास, मृत्यू म्हणजे श्वास संपले, जगण्याची अपेक्षा बाकी आहे, त्याला म्हणायचं मृत्यू. परमात्म्यानं जेवढं आपल्या वाटेला मोजून दिलेले होते श्वास तेवढे संपले, पण जगण्याची इच्छा बाकी आहे, त्याला म्हणायचं मृत्यू. आणि मुक्ती म्हणजे काय? अहो श्वास शिल्लक आहेत, जगण्याच्या सगळ्या इच्छा संपल्या, त्याला म्हणायचं मुक्ती. विठ्ठला विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. मुक्ती सोपी गोष्ट नाही बरं का मायबापू, मुक्ती सोपी गोष्ट नाही. श्रुती माऊली असं सांगते, मृत्यूच्या अगोदर ज्याला अपरोक्ष तत्वाचा अनुभव येतो त्यालाच मुक्ती प्राप्त होते. म्हणजे मरण्याच्या अगोदर ज्याला भगवंताचा साक्षात्कार होतो त्यालाच मुक्ती प्राप्त होते. अजून सांगू तुम्हाला, मुक्ती सामान्य गोष्ट नाही. मृत्यू झाल्यावर हे स्थूल शरीर सुटून जातं, मृत्यू झाल्यावर हे स्थूल शरीर सुटून जातं, परंतु जोपर्यंत मुक्ती होत नाही, मुक्ती प्राप्त होत नाही, तोपर्यंत सूक्ष्म आणि कारण शरीराशी आपला संबंध कायम राहतो मायबापू. आणि ही मुक्ती प्राप्त केल्याशिवाय जीवाची ही धावाधाव संपत नाही. म्हणून मुक्ती प्राप्त करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्यामध्ये दोन आहेत बरं का, एक शरीर आहे, एक आत्मा आहे. आपल्यामध्ये शरीर जे असं दुसरा शब्द आहे त्याला, जे दिसतंय ते शरीर, याच्यामध्ये राहत होता आत्मा. या आत्म्याच्या भोवती 5 प्रकारची आवरणं आहेत. योगशास्त्रामध्ये ही संकल्पना आलेली आहे, त्याला पंचकोश असं म्हणतात. आपल्या आत्म्याच्या भोवती 5 जणांचं आवरण आहे, त्याला म्हणायचं पंचकोश. पंचकोश म्हणजे स्वतःला जाणण्याची प्रक्रिया आहे. ज्ञातापासून अज्ञातापर्यंतचा प्रवास आहे. जे माहिती नाही त्याच्यापासून जे माहिती आहे त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रवास आहे. पंचकोश म्हणजे स्वयंअध्ययन आहे. 5 प्रकारचे कोश आहेत. कोणकोणते कोश आहेत? पहिला आहे अन्नमय कोश, दुसरा आहे प्राणमय कोश, तिसरा आहे मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश आणि 5वा आहे आनंदमय कोश. असे 5 प्रकारचे कोश आहेत आणि एकापेक्षा एक सूक्ष्म आहेत. अन्नमय कोशापेक्षा प्राणमय कोश सूक्ष्म आहे, प्राणमय कोशापेक्षा मनोमय कोश सूक्ष्म आहे, मनोमय कोशापेक्षा विज्ञानमय कोश सूक्ष्म आहे आणि विज्ञानमय कोशापेक्षा आनंदमय कोश सूक्ष्म आहे. या 5 गुहा आहेत बरं का, आणि 5 स्वतंत्र गुहा नाहीत. इंटरलॉकिंग सिस्टीमप्रमाणे एकामागे एक असणाऱ्या गुहा आहेत आणि एकापेक्षा एक सूक्ष्म आहे. जसं कांदा बघितला आहे तुम्ही सगळ्यांनी. कांद्याचं पहिलं आवरण काढलं, दुसरं आवरण काढलं, तिसरं आवरण काढलं, चौथं आवरण काढलं, 5वं आवरण काढलं, शेवटी काय उरतं? काहीच उरत नाही, बरोबर आहे. तसं या सगळ्या कोश पार केल्यानंतर फक्त एक ईश्वर या सृष्टीमध्ये आहे असा अनुभूती आली म्हणजे मुक्तीच्या दिशेनं प्रवास सुरू होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं कठीण संकल्पना आहे मायबाप. ही मुक्ती जीवाला प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत कठीण. तरीसुद्धा तुकाराम महाराज काय सांगतात? न लगे मुक्ती. मला मुक्ती नको बा, मला मुक्ती नको. का मुक्ती नको? मोक्षाचे ते नाही आम्हासी अवघड, नाही आम्हासी सकळ. मोक्षाचे ते नाही आम्हासी अवघड, मोक्षाचे ते आम्हा नाही अवघड. देव असे उघड गाठोडीस, ते असे उघड गाठोडीस, ते असे उघड गाठोडीस. मोक्ष आमच्यासाठी अतिशय कठीण नाही, सोपा आहे. तुकाराम महाराजांच्या प्रमाणे महाराज असं सांगतात, आम्हाला मोक्षाचा कंटाळा आहे. तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा, मोक्ष आम्हा घरी कामारी येत असे, आम्हाला याचा कंटाळा आहे. कारण का? आमच्याकडे तो पहिलेपासून आहे ना. आता तुमच्यापैकी जे शेती करत असतील, ज्यांच्याकडे वांग्याची शेती आहे, केळीची शेती आहे, रात्रंदिवस त्या शेतामध्ये ते लोक राबत असतात शेतकरी, आणि रात्रंदिवस ते वांग्याच्या शेतात काम करतात, केळीच्या शेतात काम करतात. आणि त्यांच्याकडे जर आपण गेलो आणि काहीतरी घेऊन जाऊ बा यांच्याकडे, त्यांच्याकडे जर आपण वांगेच परत नेले तर त्यांना आनंद होईल का? त्यांना आनंद होणार, कारण त्यांच्याकडे रात्रंदिवस वांगे आहेत, रात्रंदिवस केळी त्यांच्या घरामध्ये आहे. त्यांना ती वस्तू पाहून त्यांना आनंद होणार नाही. तसं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला मुक्तीची आवश्यकता नाही, कारण ती आमच्याकडे आधीपासून आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आधीपासून आहे म्हणून आम्हाला मुक्तीची आवश्यकता नाही. पुढची अशी गोष्ट नाही म्हणतात जिच्या मागे संपूर्ण विश्व लागलेलं आहे आणि त्याचं नाव आहे धन. ज्याच्या मागे संपूर्ण विश्व लागलेलं आहे त्याचं नाव आहे धन. धनसुद्धा तुकाराम महाराज नाही म्हणतात. कबीर महाराजांचं दोहा आहे असा आहे,
गरीब गिरे पहाड़ से कोई न पूछे हाल, गरीब गिरे पहाड़ से कोई न पूछे हाल, अमीर को लगे काटा पूछे लोग हजार. गरीब माणूस जर डोंगरावरून जरी पडला त्याला कोणीच विचारत नाही, पण श्रीमंत माणसाला नुसता काटा टुचला तरी सुद्धा सगळं गाव त्याला पाहायला जातं, कारण त्याच्याकडे धन आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळी कमान या धनाच्याच मागे आहे मायबापू. तुमच्या जवळ पैसे नसतील, तुम्ही टावरजवळ गेले पायी यावं लागेल, बरोबर आहे. पैसे नसतील तर चहासुद्धा पिता येणार नाही. पैशाशिवाय या जगामधलं कुठलंच काम होत नाही. तरीसुद्धा संत श्रेष्ठ तुकोबराय सांगतात, मला धनाची आवश्यकता नाही. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं एक गोड वाक्य तुम्हाला सांगतो, बघा तुम्हाला आवडतं का. महाराज असं सांगतात, या धनामुळे जेवढा धोका चोरांपासून आहे तेवढा स्वतःच्या पोरांपासून आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. तुमच्या कॉलनीमध्ये भांडण लावायला आलो नाही बरं का, पण तू सत्य तुम्हाला मान्यच करावं लागेल. सगळं विश्व पैशासाठी धावाधाव करतं. काय काय काम करतात लोक सांगणं अतिशय अवघड आहे. विचित्र वाटतं मायबापू, पैशासाठी लोक काय काय कामं करतात ते सांगणं अतिशय अवघड आहे. आणि संत श्रेष्ठ तुकोबराय धनाला नाही म्हणतात. कारण सांगू तुम्हाला, साधू भूका भाव का धन का भूका नहीं, धन का भूका जो वो तो साधु नहीं. कबीरा सब जग निर्धना धनवंत नहीं कोय, धनवंत वो जानिए राम नाम धन होय. पायो जी मैंने राम रतन तन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन. जय हो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. खर्च न फूटे चोर न लूटे, खर्च न खोटे चोर न लूटे. खर्च न फूटे चोर न लूटे. खर्च न फूटे चोर न लूटे. दिन दिन बढ़त ही जायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. 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 इथं जे धन आपण कमवू तिथंच राहून जाईल, पण नामस्मरण रूपी धन, परमार्थ रूपी धन आपल्यासोबत येणार आहे. म्हणून परमार्थ रूपी धनालाच खरे संत महत्त्व देतात. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, दोन गोष्टी नाही म्हटल्या तुकोबरायांनी. पहिलं, मुक्ती नाही म्हटली, धन संपदा सुद्धा नाही म्हटली. आता असं का केलं तुकोबरायांनी त्याचंही कारण देतो तुम्हाला. समजून घ्या, तुमच्यासमोर 3 नोटा पडलेल्या आहेत. एक 100ची आहे, एक 200ची आहे आणि दुसरी 500ची आहे. 3 नोटा पडलेल्या आहेत तुमच्याजवळ. तुमच्यासमोर 100ची आहे, 200ची, 500ची आहे. 3 पैकी एकच नोट आपल्याला उचलण्याचा अधिकार आहे. सांगा बरं, कितीची नोट उचलाल तुम्ही? हां, 100ची? 500ची नोट उचलू आपण सगळेजण. मी बी बरं का, मी बी, आपण एकच पार्टी आपली. मी सुद्धा 500ची नोट उचलेल. बरं, का उचलायची 500ची नोट सगळ्यांनी? त्याचं कारण त्याचं मूल्य जास्त आहे, त्याची किंमत जास्त आहे, बरोबर आहे. तसं तुकाराम महाराजांच्या समोर या 3 नोटा आहेत. एक मुक्ती आहे, धनसंपदा आहे, तिसरी आहे संत संगती. तुकाराम महाराजांना माहीत होतं सगळ्यात जास्त मूल्यवान वस्तू संत संगती आहे, म्हणून संत संगती करायला सांगतात. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. संत संघाची अपेक्षा करतात. या दोघांपेक्षा तुकाराम महाराज संत संगतीला महत्त्व देतात. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. या जगामध्ये सगळ्या गोष्टींचा भाव वाढला मायबापू. प्रत्येक गोष्टीचा भाव वाढला. तुमच्या कॉलनीमध्ये मी आता ज्यांच्याकडे भोजनासाठी गेलो होतो त्यांना विचारलं, दादा म्हटलं काय भावाने घेतला होता तुम्ही प्लॉट? ते म्हणे बाबा 60 रुपये घेतला होता म्हणे. किती रुपये? 60 रुपये. आज काय भाव आहे तुमच्या कॉलनीमध्ये? 3000 रुपये. म्हणजे किती पटीनं भाव वाढला. सोनं मी लहान होतं जेव्हा मला कळतं 200 रुपये ग्रॅम होतं. किती रुपये ग्रॅम होतं?
200 रुपये. आज रोज सोन्याचे भाव बदलतायत. तुम्ही जे टी व्ही बघत असतील त्यांना माहीत आहे, सोनं सामान्य माणसाच्या हातातून निघून गेलं. सोनं जाऊ द्या, चांदीसुद्धा किती पटीने भाव वाढते. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या विश्वामध्ये प्रत्येक गोष्टीचा भाव वाढला. संत शब्दाचा आपण भाव खाली आणला मायबापू. महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, संत कोणाला म्हणायचं? कोणालाही संत म्हणतो आपण. ऐका संत शब्दाची व्याख्या. त्रिविध तापाने तप्त झालेल्या साधकास संसार समुद्रातून जे तारतात त्यांना म्हणायचं संत. विठ्ठला विठ्ठला साध्यंती परम कार्य इति साधू. आपल्या जीवनाचा परम उद्देश ईश्वराशी मिलन या लक्ष्याप्रती जो सावध आहे त्यांना म्हणायचं संत. विठ्ठला विठ्ठला.